महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप। काळानुरूप शिक्षणात आमूलाग्र बदल होत आहेत। बदलत्या काळात गरिबांची मुलं शिकली पाहिजेत, त्यांचे भविष्य उज्ज्वल झाले पाहिजे, यासाठी सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत। त्या ठिकाणी उच्च दर्जाच्या शिक्षण सुविधा देणे आवश्यक आहे। यासाठी या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर राहू, असे आश्वासन भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष व शिरोळचे माजी नगरसेवक डॉक्टर अरविंद माने यांनी दिले। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद माने यांनी शिरोळ येथील राजाराम विद्यालयात नंबर 2 व चिंचवाड येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले। राजाराम विद्यालयातील कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। डॉक्टर अरविंद माने बोलताना म्हणाले की या परिसरातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, याकरिता शिक्षकांनी विशेष लक्ष देऊन विद्यार्थ्याची गुणवत्ता व बौद्धिक क्षमता वाढवावी। शाळेला लागणाऱ्या मूलभूत गरजा व भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू, असे आश्वासन त्यांनी दिले। शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य चंद्रकांत भाट म्हणाले की डॉक्टर अरविंद माने यांनी दातृत्वाची परंपरा कायमच जोपासली आहे। या समारंभात राजाराम विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा, कवायत याकरिता लागणारे वादन साधनाचे व शैक्षणिक साहित्याची डॉक्टर अरविंद माने यांच्या अर्थसहाय्यातून मदत करण्यात आली। शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले। मुख्याध्यापक सनी सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। आभार अध्यापिका त्रिशला येळगुडे यांनी मानले। समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून चंद्रकांत भाट।